गेल्या 2 दिवसापासून पाऊस येतात की संपूर्ण मराठवाड्यात पावसानं हाहाकार केलेला आहे आणि संपूर्ण आता शेतकऱ्यांचे पीकही उद्ध्वस्त झालेले आहेत। अनेक ठिकाणी पावसात नद्या नाले असे तुडूंब वाहत आहेत। आता माझ्यासोबत स्वतः पालकमंत्री साहेब काय सांगाल की गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने कव्हर केलेला आहे, त्यामध्ये 4 जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल अत्यंत पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ही खरी गोष्ट आहे की 2 दिवसापासून नाही तर मागच्या सलग 3 दिवसापासून पावसाचा जोर मराठवाड्यात आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये भयंकर वाढला आणि त्यामुळं अतिवृष्टी आणि त्यासोबत पूर याच्यामुळं शेतीचं फार मोठं नुकसान मराठवाड्यातल्या कमीत कमी 4 ते 5 जिल्ह्यात झालंय आणि पूर्व विदर्भातल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालंय। प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला ज्या अतिवृष्टीमुळं आणि पुरामुळं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करायला या ठिकाणी शासनाच्या वतीने सांगितलेले आहेत। कृषी विभाग, मदत पुनर्वसन विभाग आणि महसूल विभाग हे तिन्ही विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक गावाच्या त्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून प्रत्येकाला मदत होईल। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मदत होईल। ते स्वाभाविकच म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये 78 मंडळापैकी 48 मंडळ जवळजवळ अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत। बीड जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ या ठिकाणी आज अतिवृष्टीमध्ये आलेले आहेत। 65 mm पुढे पाऊस गेलेला आहे। त्यामुळे ही शेतकऱ्यांना मदत पुनर्वसन विभागाकडून तर होणारच आहे, पण मी आज महाराष्ट्रातल्या ह्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्रालय सांभाळत असताना शब्द देतो माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं की सर्व शेतकऱ्यांना मदत पुनर्वसन कडून सुद्धा आणि या ठिकाणी जो 1 रुपयात पीक विमा भरलाय त्यातून सुद्धा मदत होणार आहे। अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय, शेतातल्या घराचं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। आज ज्या शहरी भागामध्ये मी फिरतोय तिथे घराचं नुकसान झालंय, सामान पूर्ण गेलेलं आहे, जनावरं वाहून गेलेले आहेत, त्याचबरोबर आज घरातलं राशन तिथं नाहीये, कसलीही व्यवस्था नाही। ती व्यवस्था सुद्धा आम्ही काही तासात या ठिकाणी शासनाच्या वतीनं उभी करतोय। अनेक जण या ठिकाणी पुढे येऊन या ठिकाणी मदत पण करतात। आज ही पाहणी झाल्यावर मी उद्या परभणी, नांदेड आणि हिंगोलीची पण पाहणी करणार आहे। आता सध्या पाऊस थांबला तर अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। आज ही अर्ध्याच्या वर आज कमरे एवढा कापूस झालाय, आज मांडी एवढं सोयाबीन झालंय, त्याच्यापेक्षाही अधिकचं नुकसान जे झालंय की आज खऱ्या अर्थानं हार्वेस्टिंगला मूग आणि उडीद आलं होतं। आज मूग आणि उडीद आलं, आज कुठेतरी मूग आणि उडीद शेतकऱ्याच्या हाताला लागेल, बाजारात जाऊन त्याला 4 पैसे मिळतील। ते मूग आणि उडीद पूर्णपणानं या 3 दिवसाच्या सततच्या अतिवृष्टीमुळे पाण्यात गेलेलं आहे। 1 रुपया त्याचा शेतकऱ्याला मिळू शकत नाही, ते फार मोठं नुकसान आहे। त्याच्यात सुद्धा स्वतः शासनानं लक्ष घातलेलं आहे। त्यामुळं या सर्व नुकसानीमध्ये सरकार पूर्णपणानं शेतकऱ्यांच्या आणि या आपदग्रस्त लोकांच्या मायबाप जनतेच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा आहे। आपण बघू शकतो ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे थांबलेलं आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।